The great happiness. बुद्धं शरणं गच्छामि। सुखो बुद्धानं उपादो सुखासद्धं मदेशना सुखासंघससामगे समगानं तपो सुखो। संपूर्ण विश्वाला ज्यांनी सुख शांती मानवता तथा दुःख मुक्तीचा आर्य संदेश दिला, असे ते दुःख मुक्तीचे मार्गदाता दुःख मुक्त महामानव महान कारुणिक तथागत भगवान सम्यक संबुद्ध तथागतांनी आपल्या शुद्ध प्रज्ञेतून निर्मिलेला सद्धम्म आणि त्याच सद्धम्माचा गेली 2500 वर्षांपासून सातत्याने अहोरात्र प्रचार आणि प्रसार करणारा पूजनीय भिक्खू संघ या महान आणि सर्वश्रेष्ठ अशा त्रिरत्नांना प्रथमतः त्रिवार अभिवादन करतो, ज्यांच्या महान आणि असीम त्याग प्रभावामुळे आपल्याला जो हा अनमोल असा बुद्ध धम्म लाभला आणि ज्यांच्यामुळे आपल्याला हे एवढे मोठे वैभव प्राप्त झाले, असे महान युग प्रवर्तक भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवाच्या महान अशा धम्म क्रांतीमध्ये संपूर्ण जीवनाला समर्पित करून आज या महान मंगलमय दिनी समता बुद्ध विहार तथा विपश्यना केंद्र जालना येथे तथागत भगवान बुद्ध यांच्या रूपाची प्रतिष्ठापना आज दिनांक शनिवार 11 मे 2024 रोजी संपन्न होत आहे। संपूर्ण पूजनीय भिक्खू संघ श्रामणेर संघ आपल्या या समता बुद्ध विहाराचे संपूर्ण सन्माननीय पदाधिकारी ज्यांनी आम्हाला या कार्यक्रमासाठी निमंत्रित केले, असे श्रद्धावान धम्म उपासक सुरेश डावखरे साहेब, त्यांचे सुपुत्र धम्मपालजी डावखरे आणि आपण धम्मदेशना श्रवण करण्यासाठी जालना शहरातील विविध वस्त्यांमधून उपस्थित असलेले श्रद्धावान उपासक उपासिका बालक तथा बालिकांनो, तद्वतच दी ग्रेट हॅपीनेस या आपल्या यूट्यूब चॅनलचे सर्वच दर्शक, सर्वप्रथम तुम्हा सर्वांच्या प्रती मंगल मैत्री सद्भावना व्यक्त करतो आणि आपणा सर्वांच्या दुःख मुक्ती करिता 2600 वर्षांपूर्वी तथागत भगवान बुद्धांद्वारा शिकविलेल्या धम्मोपदेशास प्रारंभ करतो। आपण सर्वांनी शांत एकाग्र आणि श्रद्धायुक्त चित्ताद्वारे या अनमोल बुद्धवाणीला आपल्या हित सुखाकरिता श्रवण करावे, ग्रहण करावे। सकाळपासून आपण या ठिकाणी उपस्थित आहात। आता बघा 3 वाजताय आणि आमचा नंबर शेवटी लागला। 8 तारखेला हा कार्यक्रम होणार होता। डावखरे साहेबांनी किती फोन केले असतील, मला धम्मपालांनी मला फोन केले, वारंवार फोन केले। त्यांना 8 तारीख दिली होती आणि 8 तारीख दिल्यानंतर पुन्हा मला मध्येच इम्पॉर्टंट काम निघालं, आमचा प्रोग्राम चेंज झाला, त्यामुळे त्यांना म्हणालो मला 8 तारखेला आम्हाला जमणार नाही, 11 तारीख घ्या। तर ते लगेचच होत म्हणाले, कारण तुम्हा सर्वांची प्रचंड इच्छा होती। आणि आता कांबळे परिवाराकडे आम्ही भोजनदानासाठी गेलो असता कांबळे आई म्हणे, भंतीजी मोबाईलवर पाहू पाहू यूट्यूबवर पाहू पाहू आम्ही फार प्रफुल्लित आनंदित होत होतो आणि माझी फार मनस्वी इच्छा होती की जेव्हा कधी बुद्ध मूर्तीची प्रतिष्ठापना करायची आहे तर तो कार्यक्रम करुणानंद भंतीजी आणि भिक्षू संघाच्या हस्ते व्हावा, अशी माझी इच्छा असल्या कारणाने आज मला खूप आनंद होतो आहे। आणि त्यामुळे एकदा ज्यांनी मूर्तीचं दान दिलं त्या आपल्या रुक्मिणी आई आणि गणेश बाबा कांबळे आणि त्यांच्या संपूर्ण परिवारांच्या साठी आपण साधुकार देऊन त्यांच्या प्रति मंगल मैत्री करावी आणि त्यासह संपूर्ण कांबळे परिवाराचं आणि आपल्या कमिटीचं टाळ्यांच्या गजरांमध्ये आपण स्वागत करावे।
मला अतिशय आनंद झाला. विहार आपलं छोटंसं आहे, पण तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येने इथे उपस्थित आहात. गरमी जरी असली तरी तुमची श्रद्धा त्यापेक्षा मात्र श्रेष्ठ आहे. आता मी विचार केला बसल्या बसल्या की बोलू की नको, कारण मला एका विशिष्ट प्रकारच्या विषयावरती बोलायचं होतं. भगवंताच्या मूर्तीची प्रतिष्ठापना, रूपाची प्रतिष्ठापना असल्या कारणाने, पण वेळ जास्त झाला असल्याने मी थोडंसं तुमच्याशी बोलणार आहे. मूर्ती मनाचा स्वभाव कसा आहे मनुष्याच्या? माकडासारखा. ते कधी कशात रमेल आणि त्याच्यातून कधी कोणीकडे उडी घेईल हे सांगताच येत नाही बघा. आता समजा ज्याला भूक लागली असेल तर ते म्हणत असेल बाबा 3 वाजले, 2:30चा टाइम दिला होता आणि हे कधी संपते. सकाळी रॅलीत फिरवलं, इथं फॅन खाली तर बसवलंय, पण लयच गरमी होऊ लागली. 1 जणाचं प्रवचन झालं, 2घाचं झालं, 3घाचं झालं, 4 झाले आणि आता करुणानंद भंतेजीच्या हातात माईक आहे आणि बापा ते काय माईक सोडत नाहीत लवकर. आणि असं वाटत असेल कोणाला तर बघा, भगवान बुद्धांनी सांगितलं कोणाचं मन कशात रमेल हे सांगता येत नाही. आपल्याला प्रत्येकाला पूर्व कर्मामुळे मनाचा स्वभाव प्राप्त झालेला आहे, म्हणून सगळ्यांना सारख्याच गोष्टी आवडत नाहीत, सगळ्यांचे सारखेच स्वभाव असत नाहीत. असतात काय? आता तुम्ही इथे बसलात, आता तुम्ही तर श्रद्धावान आहेत बापा, तुमच्यासारखं तर कोणीच नाही, पण सगळ्यांचंच मन असं नाही आहे की चालू द्या संध्याकाळपर्यंत काय फरक पडते असं म्हणेलही तुमच्यातून कोणी नाही. नाही पण त्याची खरंच आम्हाला वाटतं संध्याकाळपर्यंत चालू द्या, पण याचा अर्थ ते खरंच असेल असंही नाही. कारण वरवरचं मन वेगळं आणि आतलं मन वेगळं. जे आतड्यातून निघते ते मन वेगळं आहे. ते म्हणते बाप्पा कावळे ओरडू लागले, बगळे ओरडू लागले, आता हे तर चालतच राहील, पण पोटाची भूक भागली पाहिजे. आणि ज्यांच्यात लय श्रद्धा आहे, खूपच श्रद्धा आहे, खरोखर श्रद्धा आहे, अंतर्मनातून श्रद्धा आहे, ज्यांच्यामध्ये जिज्ञासा आहे की धम्माची वाणी, बुद्धाची वाणी आमच्या कर्णपटलावरती पडली पाहिजे, हा वेळ, हा दिवस पुन्हा पुन्हा येणे नाही आणि याचं सोनं केलं पाहिजे, चांदी केली पाहिजे या वेळीची, असं ज्यांना कुणाला वाटते तर त्यांना बिलकुल बोर तर होण्याचा विषयच नाही. ते तर मन प्रसन्न ठेवून ऐकतच राहतील आणि चालूच द्या म्हणतील. पण ज्यांचा भाकरीतच जीव आहे ते म्हणतील आता बस झालं. आणि म्हणून तुम्हाला मी सांगतो बघा की त्या आईकडे गेलो, कांबळे परिवाराकडे, फार त्यांना आनंद झाला, तुम्हालाही आनंद झाला. बोलताना डावखरे साहेबही सांगत होते की भंतेजींची इच्छा, म्हणजे आमची इच्छा होती की भंतेजी यावेत आणि मूर्ती प्रतिष्ठापना व्हावी. तेव्हा बघा भगवान बुद्ध कोण आहेत हे आपण अगोदर जाणून घेतलं पाहिजे. बुद्धाच्या संदर्भात अनेक उपदेश आहेत, आपल्या चॅनलवरती तुम्ही पाहत असाल, अनेक उपदेश आहेत. दी ग्रेट हॅपीनेसला फॉलो करणारे भरपूर आहेत, तोंड ओळख असणारे तुमच्यात बसलेले भरपूर आहेत, आणि त्यामुळे तुम्ही फॉलो तर करताच आपल्या चॅनलला. तर मी तुम्हाला सांगेल बघा, एकदा भगवान, जसं नरसिंह गाथा तुम्हाला माहीत असेल, अत्यंत सुंदर नरसिंह गाथा आहे. आता भंतेजींनी थोडक्यात संदर्भ दिला. आता मूर्तीत तर बुद्ध नाहीच आहे का? नाहीच आहे. मूर्तीत कुठल्या बुद्ध असतो? कुठल्या मूर्तीत बुद्ध नसतो. फोटोत बुद्ध नाही, बाबासाहेब नाही, फोटोत मूर्तीत नाही आहे. आपण ही जी पूजा करतो ही कृतज्ञतापूर्वक पूजा करत असतो. जसं मेणबत्तीने पूजा करतो, मेणबत्तीचा काय स्वभाव आहे? स्वतः जळणे पण इतरांना प्रकाश देणे. फुलाचा काय गुणधर्म आहे की ते फूल कोमेजून तर जातेच, त्याच्यात अनित्य धर्म तर आहेच आहे. जसं आपलं शरीर, जसं फूल ताजं असते सुरुवातीला, तर तसे आपण तारुण्यात ताजेच असतो. किंवा आपण छोटे असतो तेव्हा आपल्याला कोणी म्हणते बाळा गाल तुझे पकडू का मी, येतं का माझ्याकडे, येतो का माझ्याकडे. आणि आपण मोठे झाल्यावर म्हणते का कोणी येतो का माझ्याकडे, येते का बाई माझ्याकडे, म्हणते का कोणी म्हणेल का? नाही. समजा आता बिचारे म्हातारे काही आई असतात, बाबा असतात, समजा कोणाचे दात पडले, कोणाचे काना बैरे झाले वगैरे वगैरे, आता लहानपणी त्यांचा किती लाड केला असेल मायबापांना, सगळ्याच लोकांनी केला असेल की नाही. आणि म्हातारपणात लाड होतेत का कोणाचे? करतात का लोक? आता लय लोक परेशान आहे, तुम्हाला काय सांगू मी. बिचारे आई बाबा लय परेशान आहे. ते म्हणतात भंतेजी तुम्ही सांगता ते 100%च खरं. आता बुद्धाचीच वाणी आहे, सगळे दिवस सारखे नसतात, सत्ता बदलली की 0 किंमत. प्रत्येकाला जोपर्यंत मास आहे तोपर्यंत वास आहे, जोपर्यंत कमवतो आपण काहीतरी देतो इतर एकमेकांना, तोपर्यंत बहीण चांगली, तोपर्यंत भाऊ चांगले, तोपर्यंत आई चांगली, तोपर्यंत बाबा चांगले. परंतु देणं घेणं बंद झालं, आपण दुसऱ्याची गरज म्हणून संपलो की मग आपल्याला बरोबर लोक किंमत देणं, घरातलेच लोक, बाहेरचे तर देतच नाहीत किंमत, पण घरातलेही लोक काही तुम्ही नाही बापा, तुम्हाला तर लय किंमत मिळत असेल,
पण काही काही लोकांच्या वाट्याला बिलकुल किंमतच नाही. ते म्हणते मला 1 रुपयाचंही विचारत नाही, म्हणते मला दवाखान्यात नेत नाही, माझ्या जवळ बसत नाही आणि मला सेवा करत नाही, मला जेवण देत नाही, मला विचारूच नका. नाही नाहीचाच पाडा. आता दुःख आहेच आहे, काय सांगू तुम्हाला, भयंकर दुःख आहे. कालच एक जणांना सांगितलं, भंतेजी म्हणे माझा भाऊ माझ्याशी बोलत नाही. भांडण आहे ना प्रत्येकाचं. आता घराघरामध्ये सारख्याच गोष्टी आहे. म्हणून भगवान बुद्ध बघा विशेषत्व भगवंताचं होतं. आपल्या चॅनलवर तुम्ही पाहत असाल तर बुद्ध गुण सांगितलेले आहेत तुम्ही. इतिपिसो भगवा अरहं सम्मा संबुद्धो विद्याचरण संपन्नो सुगतो लोकविदो अनुत्तरो पुरिस धम्म सारथी सत्था देव मनुष्यानं बुद्धो भगवाती. ही जी वंदना म्हणतो आपण, ते पाली शब्द आहेत ना, तर हे 9 गुण वर्णिलेले आहेत बघा याच्यामध्ये. म्हणजे बुद्ध कोण होते हे तुम्हाला माहित करून घ्यायचं असेल की बुद्ध खरंच कोण होते. इतिपिसो भगवा म्हणजे काय. आता बऱ्याच लोकांमध्ये गोंधळ आहे बघा. आपले लोक काही काही कधी कधी भेटतात, म्हणे भंतेजी तुम्ही भगवान भगवान म्हणता, भगवान बुद्धाला, तर भगवान कुठे आपल्यात आहे का. आता एवढं कन्फ्युजन करून ठेवलंय आपल्याच लोकांनी, आपल्या लोकांचं बऱ्याच ठिकाणी. कारण अभ्यास हा धम्मामध्ये खूप महत्वाचा आहे. बाबासाहेबांनी लोकांना शिका म्हणून सांगितलंय. म्हणून आंधळेपणाने बुद्ध कोणी स्वीकारता कामा नये. नुसतं पाया पडणं हे कामाचं नाही. पाया पडलं पाहिजे. पाया पडणं खूप महत्वाचं आहे. त्याच्यात लीनता आहे, त्याच्यात विनम्रता आहे, त्याच्यात झुकणे आहे, त्याच्यात वागणे आहे. बुद्धासमोर झुकलो पाहिजे, धम्मासमोर झुकलो पाहिजे, संघासमोर झुकलो पाहिजे, महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसमोर झुकलो पाहिजे, मायबापासमोर झुकलो पाहिजे, भावासमोर झुकलो पाहिजे, बहिणीसमोर झुकलो पाहिजे. परंतु भलत्या सलत्यांसमोर आपण झुकलो नाही पाहिजे, ही पण गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. म्हणून भगवान म्हणजे काय हे तुम्हाला माहित करून घ्यायचं असेल तर आपल्या चॅनलवर बघा तुम्ही. भगवान म्हणजे काय त्याचे पूर्ण इतिवृत्तांत त्याचा सांगितला की भगवंतानेच भगवान कोणाला म्हटलेला आहे त्याची माहिती दिली आहे. हे इतिपिसो भगवा अरहं कोणाला म्हणतात, सुगतो कोणाला म्हणतात, पूर्णच भगवंताच्या बद्दलचं सांगितलं. म्हणून बुद्ध समजून घ्या, बुद्ध वाचा. बुद्ध वाचणं जरुरी आहे. 32 लक्षण भगवंतामध्ये होते बघा. 80 शुभ लक्षण होते भगवंतामध्ये. एकदा असेच भगवान एका गावावरून दुसऱ्या गावाला चालले होते. आता डांबर रोड आहे, सिमेंटचे रोड आहे. त्या काळामध्ये तशी काही प्रगती झालेली नव्हती. असे कच्चे रस्ते होते. जसं आता गावाकडे बैलगाडी पांदनचा रस्ता असतो, पायवाट असते. तर उन्हाळ्यामध्ये वगैरे तुम्ही पाहिलं, हिवाळ्यामध्ये तर ती मातीवर पाय ठेवला की त्याचे ठसे उमटतात की नाही. कुठे जन्म झाला तुमचा? गावाकडे जन्म झाला की नाही? सगळ्यांचा गावाकडे. आता शहरात बाबासाहेबांमुळे आलो म्हणून काय झालं, आता मोठमोठ्या बंगल्यात राहतो म्हणून काय झालं. परंतु तुम्ही गावाकडे जर पाहिलं तर भगवान बुद्ध एका गावावरून दुसऱ्या गावी चालले होते. तर भगवंताच्या पायांच्या ठस्यांना पाहून एका व्यक्तीनं त्यांचा पाठलाग केला. म्हणजे अशी कोणती व्यक्ती आहे की ज्यांचे पाय असे सपाट आहेत. आज बघा बुद्धाला बदनाम करण्याचं या देशातली जी विघ्न संतोषी लोक आहे, बुद्धाला बदनाम करण्याचं थांबवत नाहीत बघा. आपण कोणावर टीका टिप्पणी करत नाही, पण तुम्ही पाहत असाल एकही चान्स, एकही संधी सोडत नाहीत बुद्धाला बदनाम करण्यासाठीची, एकही संधी. आता जसं भंतीजींनी सांगितलं बघा, मूर्त्या पण भगवंताच्या खरंच अशा बनवल्या आहे की त्यांचा जणू काही अपमान केला जाईल असं टेन्शन मध्ये बसलेले बुद्ध. आता भगवान टेन्शन मधून मुक्त करण्याचा उपदेश करतात. ऐशोआरामाचं जीवन भगवंतानं सोडलं. म्हणजे सिद्धार्थ गौतम असताना 3ही ऋतूतले महाल सोडले, आई वडील सोडले, धन दौलत सोडलं, वैभव सोडलं, नौकर सोडले, घोडे सोडले, हत्ती सोडले, चैनीचं जीवन सोडलं ज्या सिद्धार्थ गौतम बोधिसत्वाने. आता मला सांगा बुद्ध झाल्यावर ते टेन्शन मध्ये राहतील काय? बुद्धाचा चेहरा नेहमी प्रसन्न राहतो बघा. तुम्ही कधी भगवंताच्या मूर्तीकडे पहा. तुम्ही लेण्यांमध्ये वगैरे जर कधी गेलात तर बघा, त्या लेण्यांमध्ये ज्यांनी कलाकारांनी त्या मूर्त्या कोरल्या, त्या मूर्त्या अत्यंत सुंदर आहेत. भगवान पूर्ण 24 तास प्रसन्न राहायचे. 24 तास. जसे लेकरं कसे प्रसन्न राहतात बघा लहानपणात, कारण का ते निरागस असतात, त्यांच्यामध्ये राग नसतो, द्वेष नसतो. बघा लेकराचा चेहरा का आवडतो आपल्याला, किंवा कोणीच आपल्याला आवडते आणि कोणी बिलकुलच आवडत नाही. का असं?
त्याला कारण आहे बघा. त्याला कारण ज्यांच्या मनामध्ये विकार कमी असतात किंवा नसतात त्यांचा चेहरा निरागस असतो. म्हणजे लेकरांचा चेहरा निरागस असतो आणि मोठ्या लोकांचा चेहरा तर बापा डोळ्यात रागत कोणाच्या तर कोणाच्या खुमखुमी, कोणाच्या डोळ्यात संशय तर कोणाच्या डोळ्यामध्ये क्रोधच आहे तर कोणाच्या डोळ्यात बदल्याची आग आहे. तर विचारूच नका बिलकुल काय काय कोणाच्या बद्दल असते. भगवंत अत्यंत सुंदर होते, 32 लक्षणांनी युक्त होते. भगवंतासारखं कोणी नव्हतं. म्हणून बघा वंदनेमध्ये तुम्ही म्हणता यंकिंची रतनं लोके विद्यती विविधं कुतु रतनं बुद्ध समं नत्ती रतनं धम्म समं नत्ती रतनं संघ समं नत्ती तस्मा सोत्ती भवंतु मे किंवा भवंतु ते असं म्हणत असतो आपण. म्हणजे या जगामध्ये, विश्वामध्ये, सृष्टीमध्ये बुद्धा समान, धम्मा समान, संघा समान असं कोणतंच रत्न नाही आहे की त्यांची बरोबरी करू शकेल. म्हणजे बुद्धासारखं दिसायलाही कोणी नव्हतं त्याही काळामध्ये आणि आताही उद्याही बुद्धासारखं दिसायलाही कोणी नसते आणि बुद्धासारखा विचारही कोणाकडेच तेव्हाही नव्हता, आताही नाही आणि उद्याही नसतो. कारण बुद्धच असतात, बुद्धा समान कोणी नसते. म्हणून ते भगवान पुढे जे चालले होते, पायाचे ठसे पाहिले मी, यामुळे ते सांगितलं तुम्हाला. आजही लोक म्हणतात कोणाचे पाय असे सपाट असतील तर म्हणतात सपाट पायाचे लोक बरोबर नसतात. सवान पायाचे लोक, सवान सपाट माहिती तुम्हाला, बरोबर आहे. 3 तिगाडा काम बिगाडा म्हणतात लोक. का तर या जगात सर्वश्रेष्ठ किती रत्न आहेत? 3 रत्न. मी जे मगाशी तुम्हाला म्हणालो ना, बुद्धाला बदनाम करण्याचं सोडतच नाही लोक. म्हणून बाबासाहेबांनी 22 प्रतिज्ञांमध्ये जे सांगितले ना, बुद्ध हा विष्णूचा अवतार आहे, खोटा आणि खोडचा प्रचार आहे. भगवान बुद्धाने सांगितलेलं आर्य अष्टांग मार्गाचा मी अवलंब करेल. भगवान बुद्धाने सांगितलेलं 10 पारमिता पाळेल. म्हणून तुम्हाला मी म्हणालो बुद्ध वाचला पाहिजे. बुद्ध वाचल्याशिवाय समजणार नाही आणि केवळ वाचूनही समजत नाही हे मी तुम्हाला सांगतो. तर वाचतो तर आम्ही वाचतो ना रात्रंदिवस. पण काही लोकांना खरंच असं वाटतं की वंदना आली म्हणजे विषय संपला, सुत्ता आली म्हणजे विषय संपला, ग्रंथ वाचले म्हणजे विषय संपला. बिलकुल वाचलंच पाहिजे. बुद्ध आणि त्यांचा धम्मग्रंथ असेल किंवा अजून कोणते ग्रंथ असतील ते वाचलेच पाहिजे. वंदना आलीच पाहिजे, पंचशील आलंच पाहिजे, याचना आलीच पाहिजे. अत्यंत आवश्यकच आहे. पण त्याही पेक्षा आवश्यक आहे की त्याप्रमाणे आपलं आचरणही असलं पाहिजे. कारण न तावता धम्म धरो यावता बहुभासती योच अपंपि सुत्वानं धम्मं कायेन पස්සती असं भगवंताचंच वचन आहे. म्हणजे आपल्याला काय माहित आहे याच्यापेक्षा आपला स्वभाव, आपलं आचरण कसं आहे हे फार महत्वाचं आहे. म्हणून बघा भगवंताला 3 तिगाडा काम बिगाडा म्हणजे बुद्ध धम्म संघ हे रत्न बरोबर नाही. 3 लोकांनी जाऊ नये कुठं वगैरे वगैरे हे जे काही सांगितले जाते ते बुद्धाला बदनाम केल्या जाते. आता भंतीने उल्लेख केला, तुम्ही नालंदा बुद्ध गेलात तर आजही बुद्धाची विटंबना होते. बघा तुम्ही नालंदाला जाल कधी तर तुम्ही नालंदा युनिव्हर्सिटी पाहत असाल, पण त्या युनिव्हर्सिटीच्या बाजूने एक रस्ता गेलेला आहे थोड्याशा अंतरावरती. आता आम्ही नेहमी टूर काढतो, नेहमी जातो, आम्ही तर संशोधन करत असतो, नेहमी आम्ही ऑब्झर्व करतो की कुठे काय चाललंय कुठे काय नाही. तर नालंदा विद्यापीठामध्ये ज्या भगवंताच्या रूपाची पूजा करायचे सेम हात दगड आहे, सेम अशीच मूर्ती होती नालंदा युनिव्हर्सिटीमध्ये, सेम याच दगडामध्ये. तुम्ही आजही कधी जर गेलात बुद्धगयेच्या टूरवरती तर नालंदा युनिव्हर्सिटी पाहिल्यानंतर त्या पलीकडल्या साईडने एक रस्ता आहे. कुणालाही विचाराल तुम्ही तेलिया बाबाचं मंदिर कुठे आहे, काय तेलिया बाबाचं मंदिर कुणालाही तिथे विचारलं, आता ते विचारूच नका तुम्ही. काय एवढा घोळ केला इथे या देशामध्ये, ज्या देशात भगवान बुद्धांनी माणसाला माणूसपण प्रदान केलं, इथे डाकू असलेल्या अंगुलीमालाला भिक्खू बनवलं, इथे भगवान बुद्धांनी भरकटलेल्या लोकांना एक सन्मार्गामध्ये प्रतिष्ठित केलं, त्याच भगवान बुद्धाला आज परक समजतात या देशातले लोक. म्हणून तुम्ही बघा कोणता चित्रपट असेल, आता आम्ही लहान होतो तेव्हा चित्रपट चोरू चोरू टीव्हीवरती पाहायचो, सिरियल आम्ही पण पाहायचो, जेव्हा लहान होतो जेव्हा समजत नव्हतं तेव्हाची गोष्ट, तेव्हा आम्ही पाहायचो. तुम्ही पाहत असाल चित्रपट लागला की कोणाचं तरी देवाधर्माचं चित्र दाखवतात, दाखवतात बरोबर, परंतु बुद्धाला दाखवतात काय? फार रेअर ठिकाणी कुणाच्या तरी बंगल्यामध्ये अशी बुद्धाची मूर्ती दाखवतात, पण विचार त्यांची पूजा हे मात्र दाखवत नाही. तुम्ही बाहेर देशातले चित्रपट कधी पाहाल, चायनीज जापनीज वगैरे, त्याच्यात मात्र बुद्ध दाखवतात, त्यांचा विचार दाखवतात, भिक्खूच्या स्टोरीज वगैरे दाखवतात, परंतु भारतामध्ये मात्र तसं दाखवत नाही. तुम्ही त्या तेलिया बाबाच्या मंदिराकडे तुम्ही गेलात कधी? भंतीजी आम्ही आता टूरवरती जेव्हा गेलो होतो, नेहमी जातो, आमची 2-3 टूर असतात, तर आम्ही बघितलं बघा, एवढं दुःख झालं, अक्षरशः रडायला आलं. तिथे तेल आहे, तेलाचे पिपे म्हणतात डब्बे, ते डब्बे भरून ठेवतात तिथे. भगवंताची प्रत्यक्ष भगवंताची मूर्ती आहे आपल्या भगवान बुद्धाची, जी नालंदा युनिव्हर्सिटीमध्ये होती पूजा करण्यासाठी तिथे, तर त्या मूर्तीवर तेल टाकत राहतात.
आणि हे जे चेहरा दिसतो ना तेलकट केलेला, बाबासाहेबांचं पाणी भगवान बुद्धाचा त्याला ऑइल लावलेलं आहे बघा, आणि बाकी दगड जशाच तसा आहे, तर त्या मूर्तीवर तेल ओततात, बिलकुल पितपित तेल आहे सगळीकडे, त्याला तेलिया बाबा म्हणून पुजतात बघा. प्रत्यक्ष भगवान बुद्धाला आम्ही तिथे त्याला विचारलं, त्या आता भांडण तर करू शकत नाही कारण तो बिहार प्रांत आहे, उत्तर प्रदेश आहे, तिकडे लोक तुम्हाला माहित असतील नसेल माहित नाही कसे एकदम खुंखार लोक आहे, बिलकुल भांडण वाद करू शकत नाही आपण. तुम्ही बुद्ध गेला पण कधी जाल तर जिथे भगवंता सिद्धार्थ बोधिसत्वाला ज्ञान प्राप्त झालं, अगदी त्या भगवंताच्या मूर्तीच्या समोरच उजव्या हाताला मंदिरं बनवलेली आहेत बघा. मी या देशातील इतर समाजाच्या लोकांना नेहमी सांगतोय की तुम्ही तुमच्या धर्माची तुमच्या परंपरेचा सन्मान करा, पूजा करा, पण बुद्धाची विटंबना कशासाठी करता, बरोबर की नाही. आणि म्हणून ते भगवंताचे पाय पाहिले त्या व्यक्तीने आणि भगवंताच्या मागे मागे गेला. भगवान एका झाडाखाली थांबले आणि त्याने भगवंताला प्रश्न केला, शॉर्टशॉट मध्ये सांगतो मी. त्याने विचारलं की हे महाशय आपण कोण आहात, आपण गंधर्व आहात काय, आपण यक्ष आहात काय, आपण देव आहात काय, माहिती तुम्हाला. तर प्रत्येक प्रश्नाचं नकारात्मक उत्तर दिलं भगवंताने आपल्या. आणि नंतर त्याने विचारलं आपण माणूस तरी आहात काय, मनुष्य तरी आहात काय, त्यावरही भगवान बुद्ध नकारात्मक उत्तर देतात. तो चकित होतो, आश्चर्यचकित होतो आणि भगवंताला विचारतो आपण आहात कोण. मग त्यावर भगवान बुद्ध म्हणतात मी बुद्ध आहे. मग उदाहरण म्हणून सांगा म्हटल्यावर भगवंताने सांगितलं कमळाचं आणि चिखलाचं उदाहरण. म्हणजे बुद्ध कसा आहे मी, आणि बुद्ध असल्यामुळे मी मनुष्य जरी असलो तरी सर्वसामान्यांसारखा नाहीये म्हणाले भगवान बुद्ध. ज्याप्रमाणे कमळ चिखलात उगवते, पण चिखलात उगवून देखील उगवल्यानंतर उमलल्यानंतर चिखलाचा त्याचा संबंध राहत नाही. अगदी याच भवचक्रामध्ये मी जन्माला आलो आहे, मनुष्य म्हणूनच जन्माला आलो आहे, पण सर्वसामान्यांची मानसिकता स्वभाव गुणधर्म जसे असतात तसा माझा नाहीये, कारण माझ्यामध्ये सद्गुणांची खाण आहे. मी बुद्ध आहे, मी वेगवेगळ्या गुणांनी युक्त आहे आणि त्यामुळे मी सम्यक संबुद्ध आहे असं भगवंताने त्यांना सांगितलेलं आहे. म्हणून बुद्धा समान कोणी नसतं. तर म्हणून बुद्धाची आपण पूजा केली पाहिजे, पण खऱ्या अर्थाने त्यांच्या विचारांची पूजा केली पाहिजे. बाबासाहेबांनी आपल्याला मोठी जबाबदारी दिली. बाबासाहेब म्हणाले भारताची भूमी ही शून्यवत आहे बुद्ध धम्माच्या साठी. उगम रीतीने धम्माचं आचरण करून तुम्हाला धम्माचा प्रचार आणि प्रसार केला पाहिजे, नाही तर इथल्या प्रस्थापित व्यवस्थेने तुमच्याकडे बोट करून अशी म्हणण्याची वेळ येऊ देऊ नका की महाराजांनी बुद्ध धम्म पाठवला. बाबासाहेब स्वतः म्हणाले घरात एक आणि बाहेर एक, हॉलमध्ये एक आणि किचन मध्ये एक, असं मला बिलकुल चालणार नाही. दोन दगडावरती पाय ठेवता येणार नाही. म्हणून नत्थी मे शरणं अन्यं, बुद्धो मे शरणं वरं, धम्मो मे शरणं वरं, संघो मे शरणं वरं, येतेन सच्च वज्जेन होतो मे जय मंगलम. म्हणजे माझं बुद्धाशिवाय धम्माशिवाय संघाशिवाय अन्य दुसरं कोणतंही शरणस्थान नाही आहे, श्रद्धास्थान नाही आहे. या सत्यवचनाने माझं जयमंगल हो. म्हणून मी जाहीरपणे तुम्हाला सांगतो नेहमी त्याच लोकांचं जयमंगल होईल आपल्या. जे बौद्ध म्हणून घेणारे असतील, जे भिववाले म्हणून घेणारे असतील किंवा बाबासाहेबांचे लेकर म्हणून घेत असतील, त्याच आपल्या लोकांचं जयमंगल होऊ शकते, सर्वांगीण विकास होऊ शकते, कल्याण होऊ शकते की खरोखर ज्यांचं नत्थी मे शरणं अन्यं, बुद्धो मे धम्मो मे संघो मे शरणं वरं, येतेन सत्यवज्जेन होतु मे जयमंगलम असेल. म्हणजे फक्त बुद्ध धम्म संघाला मानणारे जे लोक असतील त्यांचंच मंगल होईल. परंतु भीम के लखते जिगर, अर्ध्यापेक्षा कमी इधर आणि अर्ध्यापेक्षा जास्त उधरच. गुरुवार आला की जाय तिकडं, बुधवार आला की जाय तिकडं, तिकडे हात जोडते इकडे हात जोडते. बापा मला सांगा होईल का भलं, होईल का भलं? कसं भलं होईल? बिलकुल होत नाही. प्रामाणिकपणा असला पाहिजे, श्रद्धेचा स्थिर श्रद्धा असली पाहिजे म्हणाले बाबासाहेब आंबेडकर. बाबासाहेबांची बुद्ध धम्म आणि संघावर श्रद्धा होती. 22 प्रतिज्ञा तुम्ही वाचा. त्या 22 प्रतिज्ञांच्या अंती बाबासाहेब म्हणाले इतप्पर मी बुद्ध धम्माच्या शिकवणुकीप्रमाणे वागेन अशी प्रतिज्ञा करतो. तुम्ही कधी वाचाल तर बघा 22 प्रतिज्ञा. सुरुवातीच्या प्रतिज्ञा देवा धर्माला विरोध करणाऱ्या आहेत, परंतु नंतरच्या प्रतिज्ञा बुद्ध धम्माच्या संदर्भात आचरणिक आहेत. मी आता तुम्हाला बोलून दाखवलं, तुम्ही वाचून पहा. भगवान बुद्धांनी सांगितलेल्या अष्टांग मार्गाचा अवलंब करेल म्हणाले. भगवान बुद्धांनी सांगितलेल्या 10 पारमिता पाळीन म्हणाले. त्यानंतर मी हिंसा करणार नाही, मी चोरी करणार नाही, मी व्याभिचार करणार नाही, मी खोटे बोलणार नाही आणि मी दारू पिणार नाही. हे पंचशील बाबासाहेबांनी 22 प्रतिज्ञा टाकले.
म्हणजे माझ्या रंजल्या गांजलेल्या समाजाला पाली भाषा कळणार नाही, उगवणार नाही, उमलणार नाही, समजणार नाही, म्हणून शुद्ध मराठीमध्ये एक एक प्रतिज्ञा बाबासाहेबांनी दीक्षाभूमीवरती बोलून दाखवली. आपल्या लोकांना त्या प्रतिज्ञा दिल्या. आणि खेदजनक बाब अशी आहे की आता जयंती झाली, तुमच्या जालन्यातली काही वेगळी नसेल, काही अपवाद वगळता दारू पिल्याशिवाय जयंती साजरी होत नाही. बऱ्याच ठिकाणी आपले तरुण बांधव, आणि आता तर निवडणुकीचं वातावरण तुमच्याकडची झाली का? 13ला, हा तिकडे 13ला आणि इकडे 13ला आहे, तर चांगलं झालं. 13ला निवडणूक आहे तर प्रामाणिकपणे बाबासाहेबांनी मताचा अधिकार दिला ना, तर बेईमान लोकांना, गद्दार लोकांना, जे संविधान संपवण्याचा विचार करत असतील अशा लोकांना मत देऊ नका. प्रामाणिकपणाने मतदान करा. बाबासाहेबांनी एवढा मोठा अधिकार दिला. तुमच्या एका मताने पीएम निवडून येऊ शकतो, तुमच्या एका मताने खासदार निवडून येऊ शकतो, तुमच्या एका मताने आमदार निवडून येऊ शकतो, तुमच्या एका मताने नगरसेवक निवडून येऊ शकतो, तुमच्या एका मताने सरपंच निवडून येऊ शकतो आणि पडू शकतो. म्हणून मतदान करा, पण चांगल्या लोकांना मतदान करा. आता आम्ही काही दिवसापूर्वी विचार केला होता बेधडक सांगाव, पण पुन्हा विचार आला बापा आम्हाला कोणत्या पार्टीत घालतील लोक, म्हणून तसं आम्ही सांगत नाही. आम्ही विचार केला होता, पण हे मात्र निश्चितपणे सांगतो की राजा भवतु धम्मिको, असं भगवंताचं वचन आहे. म्हणून प्रामाणिकपणाने तुम्ही मतदान करा. भगवान बुद्धाचा धम्म बाबासाहेबांनी दिला बघा. 4 लेकरं बाबासाहेबांचे गेले आपल्यासाठी. म्हणून भोजनामध्ये आणि नको नको त्या गोष्टीमध्ये गुंतू नका. विहारात येत राहा. दर रविवारी विहारात या असे बाबासाहेब म्हणाले. बाबासाहेब दिल्लीला जेव्हा राहण्यासाठी होते तेव्हा नवी दिल्लीला सकाळी मॉर्निंग वॉकच्या वेळेला बाबासाहेब जायचे. त्या बिर्ला मंदिरामध्ये म्हणजे बुद्ध विहार होतं तेव्हा तिथे जाऊन बाबासाहेब 10-15 मिनिटे ध्यान करायचे, तिथे वंदना करायचे आणि घरी येऊन मग आपापले कामं दिवसभराचे करायचे. मुंबईमध्ये राहायला जेव्हा होते बाबासाहेब राजगृहाला, तेव्हा राजगृहाच्या पासून जवळच परेलला आजही ते बुद्ध विहार आहे, त्याचं नूतनीकरण झालंय. त्या विहारामध्ये दर गुरुवारी मुंबईत असताना बाबासाहेब यायचे, असा इतिहास आहे. तेव्हा तुम्ही आम्ही सुद्धा बाबासाहेबांचे लेकर आहोत. केवळ जय भीम म्हणणं हे लय सोपं आहे, पांढरे कपडे घालणं हे लय सोपं आहे. बाबासाहेबांना दिलेली स्कीम, स्कॉलरशिप, आरक्षण, रिझर्वेशन घेणं हे लय सोपं आहे. बाबासाहेबांचा फोटो घरात ठेवणं आणि त्याला जयंतीच्या दिवशी लग्नाच्या वेळेसच हार घालणं हे लय सोपं आहे. एरवी तर बापा दिसतही नाही. मी तर म्हणतो 15 एप्रिलला आणि 15 एप्रिल नंतर पुढच्या 13 एप्रिल पर्यंत काही तर पुतळा पाहत नसतील बाबासाहेबांचा. तुम्ही नाही बापा, तुम्ही तर लय चांगले. तुमच्याबद्दल तर प्राऊड ऑफ यू. हे विपස්සना केंद्र पण आहे, बुद्ध विहार पण आहे, ही जमेची बाजू आहे. हे पाहिलं मी. गाद्या बिद्या आसनं बिसनं आहेत. विहारात ध्यानही झालं पाहिजे. ध्यानाशिवाय बुद्ध धर्म थोडी आहे. बिलकुल विहारात दान देणारे लोक असले पाहिजे. मी तर पुनश्च सांगेल एकदा रुक्मिणी आईसाठी आणि गणेश बाबा कांबळे यांच्यासाठी एकदा टाळ्या वाजवा तुम्ही. अशा माझ्या आया, असे माझे बाबा जे गावातून शहरात आलेत, हे प्रत्येक गावात तयार झाले पाहिजे आणि त्यांनी आपल्याकडून, आपल्या परिवाराकडून आपल्या गावातल्या विहारात, नगरातल्या विहारात मूर्ती दान दिली पाहिजे. तुम्ही तसे घडले पाहिजे. नाही तर दुसऱ्यासाठी टाळ्या वाजवायच्या तर आपला हात खिशातच घालायचा. त्यांनी देऊ द्या, त्यांनीच बोलवले, त्यांनीच केले, असं लय चालते बापा. म्हणून कोणी दुसऱ्याचं कौतुक केलं की मुकत बसते. बापा त्यांनी केले, आम्ही तर काहीच दिलं नाही. ते तर दिलं पाहिजे. बघा बुद्ध कशात आहे तर दानात बुद्ध आहे. बुद्ध कशात आहे तर सील पालनात बुद्ध आहे. बुद्ध कशात आहे तर ध्यानात बुद्ध आहे. बुद्ध कशामध्ये आहे तर संयमात बुद्ध आहे. बुद्ध कशात आहे तर वाचेचं कुशल कर्म करण्यात बुद्ध आहे. बुद्ध कशात आहे तर एकमेकांना सहकार्य मदत करण्यात बुद्ध आहे. बुद्ध कशात आहे तर भिक्खू संघात बुद्ध आहे. आणि तो बुद्ध आपल्याला दिसायला पाहिजे. बघा नाही तर बुद्धं शरणं गच्छामी किती म्हणालो तरी फक्त म्हणत असेल तर कोरडं पाषाण राहील. त्यामुळे बाबासाहेबांनी महत् प्रयासाने आपल्याला जो बुद्ध दिला तो बुद्ध आपल्याला समजला पाहिजे. एकदा भगवंताला विचारलं भिक्खूंनी. एकदा भगवान श्रावस्तीमध्ये राहत होते आणि श्रावस्तीमध्ये भोजनदान वगैरे आटोपलं की भिक्खू लोक सभागृहात असे बसले होते आणि चर्चा करत होते की या जीवनामध्ये सर्वोत्तम सुख कोणतं आहे. आता बघा सुखाच्या व्याख्या माणसागणिक वेगवेगळ्या आहेत. जसं आता तुम्ही इथे बसलात, ज्यांना भूक लागली त्यांचं सुख कशात आहे? भाकरीत आहे. लग्नात गेले समजा तुम्ही, लय लोक राहतात लग्नात. लग्नात गेल्यावर आहेर भेटते की नाही? आहेर कधी भेटते याच्यात कोणाचं तरी सुख राहते. आणि कोणाचं लग्नात गेल्यावर पंगत कधी उठते, शॉर्टकट घेतील काय आणि बसू का पंक्तीला.
याच्यात सुख राहते. कोणाचं सुख कशात आहे हे सांगता येत नाही. माणसागणिक सुखाची व्याख्या वेगवेगळी आहे बघा. म्हणून तुम्हाला कोणाला धम्मदेशना ऐकायला आवडत असेल तर सुख त्याच्यामध्ये आहे. आणि त्यामुळे बघा भगवान बुद्धाच्या त्या विहारात श्रावस्तीच्या राहत असताना भिक्खू चर्चा करत होते. काही नवीन भिक्खू होते. ही म्हणत होते की राजाकडे किती संपत्ती आहे, राजा किती सुखी असेल. कोणी म्हणत होतं सावकाराकडे किती श्रीमंती आहे, सावकार किती सुखी असेल. प्रत्येकाला असं वाटत होतं. कोणाकडे सौंदर्य आहे तर लोक म्हणत होते, भिक्षू लोक म्हणत होते ते सौंदर्यवान आहेत, त्यांच्याकडे किती सुख असेल. भगवान बुद्ध तिथे आले. भगवंताने भिक्खूंना विचारलं, भिक्खूंनो काय चर्चा करत आहात. तेव्हा भिक्खूंनी सांगितलं, भगवान आम्ही अशी चर्चा करत आहोत की या जगामध्ये सर्वात सुखी कोण आहे. तर राजा फार सुखी असेल कारण त्याच्याकडे नौकर चाकर गाडी घोडी बंगला धन संपत्ती सर्व काही आहे. किंवा जगामध्ये जे सुंदर लोक आहेत नाका डोळ्यानं ते फार सुखी असतील. तर भगवान बुद्धाने स्मित हास्य केलं आणि त्या भिक्खूंना सांगितलं, भिक्खूंनो तुम्ही म्हणताय तसं नाही आहे गणित. जर तसं असतं तर मोठमोठा राजा असलेला माणूस रडला नसता. मोठमोठ्या बंगल्यात असलेले माणसं असे बारीक तोंडानं राहिले नसते. घड्याळाची बॅटरी संपली तसे राहतात का नाही. लय मालामाल असलेले बारीक तोंड करतात. नोकरीला असलेले बारीक तोंड करतात. लेकरं असलेलेही बारीक तोंड करतात, नरडतात. आणि लेकरं नसलेली रडतात. कधी कधी असलेले यासाठी रडतात की असून आम्हाला पाहत नाही, आणि नसलेले यासाठी रडतात की बापा दुसऱ्याला आहेत आम्हाला नाही. बघा तुम्ही, ज्यांच्याकडे साखरेचा कारखाना आहे पण डायबिटीज झालाय, साखर खाता येत नाही म्हणून नाराज आहे. आणि ज्याच्याकडे पैसाच नाही ते मिठाई जाऊन घेऊ शकत नाही म्हणून परेशान आहे. तर जीवन सारखंच आहे. मानलं तर सुख आहे आणि नाही मानलं तर दुःखच दुःख आहे. भगवान बुद्ध म्हणाले आपल्यावर अवलंबून आहे आपल्याला सुखी राहायचंय की दुःखी राहायचंय. आणि म्हणून त्या भिक्खूंना सांगितलं की तुम्ही समजताय तसं नाही आहे. जर धन दौलतीतच सुख आहे तर या जगात श्रीमंत असणारे लोक प्रसन्न राहिले असते, आनंदी राहिले असते. आणि मी तुम्हाला विचारतो, आहेत का सगळेच आनंदी. पैसे आहेत म्हणून, लेकरं बाळा आहेत म्हणून, लय मोठा परिवार आहे म्हणून आनंदी आहेत का, सुखी आहेत का लोक. तुम्हाला सोडून बापा आहेत का. लय लेकरं आहेत आणि मोठमोठ्या नोकरीला आहेत, मग आहेत का सुखी. काही अपवाद वगळता तर नाहीये. तर भगवंतानं ही प्रारंभी जी गाथा म्हणालो ना मी, सुखो बुद्धानं उपादो सांगितलं. मग काय सुख कराय म्हणाले भगवान या जगामध्ये, बुद्धाचे उत्पन्न होणे हीच गोष्ट सर्वोत्तम सुख कराय. कारण बुद्ध जर उत्पन्न झाले, बुद्ध जर जन्माला आले तर करोडो अब्जावधी लोक सुखाने जीवन जगू शकतात. आज भगवंताला जाऊन आपल्यातून 2600 वर्ष पूर्ण झाले पण आजही बुद्ध आपल्यामध्ये आहेत की नाही. या विचारांच्या माध्यमातून, त्यांच्या धम्माच्या माध्यमातून, त्यांच्या संघांच्या माध्यमातून बुद्ध आपल्यात आजही आहेत जशाच तसे आहे. म्हणून तर आपण बुद्धं शरणं गच्छामी धम्मं संघं शरणं गच्छामी म्हणत असतो. म्हणून बुद्धाचं उत्पन्न होणं हे सुखकर आहे. त्यानंतर भगवंतानं सांगितलं सुखा सद्धम्म देसना, सद्धम्माचा उपदेश हा सुखकर आहे. जर सुखकर नसता तर अंगुलीमाल आरत झाले नसते. सुखकर जर नसता तर पटाचार आनंदी झाली नसती. सगळे लेकरं बाळ मेल्यावर, नवरा मेल्यावर, मायबाप मेल्यावर, भाऊ मेल्यावर पण पटाचार आरहत झाली नसती ना. आम्रपाली जिला लोक टोकत होते ती आम्रपाली भिक्खुणी झाली आणि सुखकर झाली ना. सद्धम्माचा उपदेश सुखकरच आहे. तुम्ही आपल्या चॅनलवरच्या कमेंट्स वगैरे वाचत असाल, लोकांच्या प्रतिक्रिया पाहत असाल तर बघा लोक सांगतात रोजच्या रोज फोन येतात. बघा आपल्याच लोकांचे नाही तर इतर लोकांचेही फोन येतात. अनेक महिलांचे फोन येतात, पुरुषांचे येतात, तरुणांचे तरुणींचे फोन येतात. भंतेजी आम्हालाही काही माहिती नव्हतं, आता युट्यूब मुळे हे माहित होऊ लागलं. घर बसले आम्हाला आपली भेट तर झाली नाहीये पण आमच्या जीवनात असं असं दुःख होतं, आता ते दुःख हलकं होत आहे. त्याच्यातून बाहेर कसं पडायचं, त्याच्यावर उपाय काय दुःखावरती संकटावरती ते आता आम्हाला समजू लागलं. म्हणून जीवनामध्ये आनंद आहे. म्हणून भगवंतानं सांगितलं या जगात सर्वात सुखकर जर गोष्ट कोणती असेल बुद्ध उत्पन्नाच्या नंतरची तर सद्धम्माचा उपदेश सुखकर आहे बघा. आणि त्यानंतर संघाचं एकत्र येणं सुखकर आहे. आता तुम्ही हे संघदान जे करत आहात ही साधी गोष्ट नाहीये. तुम्ही इथे जे काही दान द्याल संघाला, तुम्हाला माहित असेल नसेल महाप्रजापती गौतमी एकदा वर्षावासामध्ये आपल्या भगवंताला म्हणजे तिच्या सुपुत्राला, महाप्रजापती गौतमी तर सुपुत्रच होते ना महामायेच्या नंतर. सिद्धार्थ गौतम बुद्ध झाल्यानंतर जेव्हा कपिलवस्तूला गेले तेव्हा महाप्रजापती गौतमीने वर्षावासाच्या कालावधीमध्ये तेव्हा कपडे बनवायचे, हाताने तयार करायचे ना. तर तिनं हाताने शिवून एक चिवट तयार केलं होतं भगवंताला देण्याच्या हेतूने. म्हणजे सिद्धार्थ गौतमाला
तिच्या मुलाला देण्यासाठी, आणि ती आली विहारात, भगवंताला देत होती आई महाप्रजापती गौतमी, आणि आईने मग भगवंताला विनंती केली की भगवान मी तुमच्यासाठी बनवलंय, तुम्ही माझे पुत्र आहात वगैरे वगैरे. तर भगवान बुद्ध म्हणाले आई तुला पुण्य पाहिजे की महापुण्य पाहिजे. आणि त्यावर मग भगवंताने समजून सांगितलं संघदानाचं महात्म्य काय आहे. एका भिक्खूला दिल्यावर दानाचं फळ आहे, 2 भिक्खूला दिल्यावर दानाचं फळ आहे, 3 भिक्खूलाही दिल्यावर दानाचं फळच आहे, बुद्धाला एकट्याला दिल्यावर दानाचं फळ आहे. पण सर्वात जास्त दानाचं फळ जर कुणाला दिल्यावर मिळत असेल तर भगवान बुद्ध म्हणाले संघ हेतूने दिलेलं दान, संघाला दिलेलं दान हे महाफलदायी असते. आणि म्हणून महाप्रजापती गौतमीने सांगितलेलं आहे की संघाला, म्हणून संघ एकत्र येणे ही सुखदायक गोष्ट आहे. कारण संघ एकत्र येणे हे लोकांसाठी, म्हणून सुपटिपन्नो भगवतो सावक संगो, उजुपटिपन्नो भगवतो सावक संगो, न्यायपटिपन्नो भगवतो सावक संगो, सामीचिपटिपन्नो भगवतो सावक संगो, यदिदं चत्तारी पुरीस युगानी अट्टपुरीस पुग्गला एस भगवतो सावक संगो. तुम्ही वंदनेमध्ये म्हणत असताना त्याचा मराठी अर्थ वाचत राहा की आपण काय म्हणतो, त्याचा अर्थ काय होतो. आम्ही सांगण्याचा तर प्रयत्न करतोच, पण उपलब्ध आहेत पुस्तकं, पाली वाचत असताना मराठी पण वाचत राहा, म्हणजे जेणेकरून तुम्हाला समजेल की तुम्ही कुणाची पूजा करताय, कुणाची वंदना करताय. म्हणून मी हे यासाठी सांगतो की संघ एकत्र येणं हे अनेकांच्यासाठी मोठं सुखकारक असते. आणि संघाने एकत्र येऊन तप करणं, ध्यान करणं, साधना करणं ही तर सर्वोत्तम अशी गोष्ट आहे. तुम्ही सुद्धा जर ध्यान करत असाल तर तुमच्यासाठी अत्यंत सुखकारक ती गोष्ट असेल. शेवटचं मी तुम्हाला सांगतो, दुःख प्रत्येकाच्या जीवनात आहे. भगवंताने सांगितलंय की दुःख दुःख करत बसू नका, कारण दुःखाच्या मागे काय येते, सुख येते, आणि सुखाच्या मागे दुःख येते. म्हणून भगवंताचं वचन आहे सुख आलं म्हणून नाचत बसू नका. कोणत्याही बाबतीत सुख आलं म्हणून नाचत बसू नये आणि दुःख आलं म्हणून रडत बसू नये. कारण सुखाच्या मागे दुःख येते आणि दुःखाच्या मागे सुख येते. हा निसर्गाचा नियम आहे. आज नाही तो कल, कल नाही तो परसो. मी प्रत्येकाला हेच सांगत आहे की दुःखाला कवटाळू नका, दुःखाचं गाठोडं इथं तिथं सोडत बसू नका. मी फारच दुःखी आहे, मला असं दुःख आहे तसं दुःख आहे. धीर धरा, साहस ठेवा, धैर्यवान राहा आणि भगवंतावर श्रद्धा ठेवा, त्यांच्या धम्मावर संघावर श्रद्धा ठेवा. दान पुण्य करत राहा, सील पालन करत राहा, उपोषताचं पालन करत राहा, संकल्पपूर्वक की माझ्या जीवनातील दुःख नष्ट हो, आणि ध्यान करत राहा, मंगल मैत्री करत राहा. तुम्हाला जेव्हा वाटेल की माझं कोणी नाही आहे, म्हणजे भांडणं करू करू वाटते बापा कधी कधी कोणाला, माझं कोणीच नाही म्हणतात भंतीजी, कोणी ऐकत नाही माझं, कोणी मला जवळ करे ना, कोणी बोलवे ना, कोणी बोले ना, असं ज्यांना कुणाला तुमच्यापैकी वाटते त्यांनी ध्यानाला जा, शिबिर करा, नाही तर विहारात जायला शिका, चांगल्या लोकांबरोबर राहा. जिथं दुःख आहे ना, अग्नीजवळ जर जाळ लागत असेल तर आपण काय केलं पाहिजे, दूर जायला गेलं पाहिजे. त्या अग्नीच्या राहायचं अग्नीच्या जवळ आणि म्हणत राहायचं खूपच चटके लागत आहेत ना, बापा बाजूला व्हा ना तिथून. हे समजू लागले की चटके लागतात, चटके लागतात. एवढं तर बुद्धी असावं, ज्ञान असावं. चटके कशामुळे लागू लागले तर आगीच्या जवळ असल्यामुळं, तर बाजूला सरका तिथून. असं काही नाही, आपल्याला गेल्यावर काही फरक पडत नाही. तुमच्या करुणानंद भंतेजी बी गेले तर काही फरक पडत नाही. असे हजारो लाखो भंतेजी येत राहतील आणि तुम्हाला तर लय वाईट वाटेल. जाणं तर प्रत्येकालाच आहे ना. ज्यांना वाटते की माझ्या गेल्यावर कसं होईल, काहीच होत नाही, सगळं व्यवस्थितच चालते. असा विचार करणारे आले विकन गेले विकन येत राहतील आणि जात राहतील. त्या म्हणायच्या आणि बोलायच्या गोष्टी आहेत की माझ्यानंतर कसं होईल, सगळं व्यवस्थितच होते. आता पृथ्वीवर हजारो लाखो करोडो लोक आले आणि गेले, काय पृथ्वी थांबले काय फिरायची, थांबली काय, कोणाचं घर थांबले काय, कोणी थांबले काय जेवण करणे वाचून. तेवढ्या पुरते लोक रडतात, पडतात, क्रंदन करतात, अग्नी डाग देतात. तेरवी तर करत नाही तुम्ही, जलदान विधी करतात, पुण्यानुमोदन करतात, नंतर हार घालतात फोटोला आणि गाडी चालली संसाराची पुढे. कपडे घेतात, लग्न करतात, नाचताय बिकन, हसताय बिकन, सगळं. म्हणून टेन्शन घ्यायचं नाही. खुश राहा, प्रसन्न राहा आणि विहारात येत राहा. त्यासाठी विहारात यायला शिका, चांगल्या लोकांबरोबर राहायला शिका, धम्मदेशना ऐकायला शिका. ज्याच्यात दुःख वाटते त्याच्यातून बाहेर पडण्यासाठीचे कितीतरी मार्ग आहेत, उपाय आहेत, ते फक्त दिसले पाहिजे. त्यासाठी कल्याण मित्र असले पाहिजे. म्हणून मी पूर्ण समता बुद्ध विहाराच्या संपूर्ण ट्रस्टीचं अभिनंदन करतो. त्यांनी हे सुंदर असं बुद्ध विहार निर्माण केलंय आणि आज खऱ्या अर्थाने बुद्ध विहार तर आज झालं बघा. कारण बुद्धाचं रूप
जोपर्यंत विहारात नाही आहे तोपर्यंत ते बुद्ध विहार होईलच कसं? त्याच्याही पुढे जाऊन भिक्खू वारंवार विहारात आले पाहिजे, धम्मदेसना झाल्या पाहिजे, ध्यान झालं पाहिजे, उपोषण ग्रहण केलं पाहिजे विहारात, तरच विहार आहे. म्हणून पुन्हा एकदा डावखरे साहेब, त्यांचा परिवार, कांबळे परिवार आणि सर्व समितीचे पदाधिकारी तथा उपस्थितांच्या प्रति मी मंगल मैत्री व्यक्त करतो. आज वेळेच्या अभावी मी तुम्हाला थोडक्यात उपदेश दिला. विस्ताराने उपदेश निश्चितपणे तुम्हाला ऐकायला पुन्हा पुन्हा भेटतच राहील. आणि आपल्या जरी प्रत्यक्ष भेटी होत नसल्या तरी दी ग्रेट हॅपीनेस चॅनल आहे आपलं. तुम्हाला प्रवचन भंतेजींचे पण चॅनल आहे, तुम्हाला प्रवचन ऐकायला मिळतील. तुमच्या पोटामधला कावळा ओरडत नाही असं तुमच्या प्रसन्न चित्तावरून मला वाटते, म्हणून मी बोललो. कारण चेहरे पाहतच बोलतो आपण. तुमचा चेहरा नाराज झाला असता तर लगेच तेव्हा थांबवलं असतं. आताही नाराज नाही, पण आम्हाला पुढे जायचंय म्हणून मी इथे थांबतो. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं कल्याण भवतो. सब मंगलं रक्षन्तु सब देवता सब बुद्धानुभावेन सदा सोत्थी भवन्तु ते. भवतु सब मंगलं रक्षन्तु सब देवता सब धम्मानुभावेन सदा सोत्थी भवन्तु ते. भवतु सब मंगलं रक्षन्तु सब देवता सब संघानुभावेन सदा सोत्थी भवन्तु ते. बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि. The great happiness. बुद्धं शरणं गच्छामि.